राज्यात एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय। यामुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना ज्यादा पैसे मोजावे लागतील। साधी, मिडी, जलद रात्रसेवा यासाठी ही हंगामी भाडेवाढ आहे। भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी आणि शिवनेरी या गाड्यांसह ई बस गाड्यांना वगळण्यात आले। बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। खरं तर बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करते। तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही केला, पण असं करताना काँग्रेस पक्षाला त्यांनी विचारात घेतलं नसल्याचं चित्र समोर आलंय। कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर होत्या, पण त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नसल्याचं पाहायला मिळालं। आणि तसंच या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांशी संपर्क साधल्याचं ऐकिवात नाही। खरं तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार देऊ शकतं असे संकेत दिले होते, पण राष्ट्रवादीनं मात्र त्याकडे लक्ष दिलं नाही। दुसरीकडे न्यूज 18 मराठीला बोलताना पार्थ पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला धमकीच देऊन टाकली। त्यामुळे संपर्क न साधल्यामुळे नाराज झालेली काँग्रेस दुखावली गेली आणि त्यांनी आता अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतली तर सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत। त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे। त्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही किंवा काँग्रेसला कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही।